नमस्कार. चला, आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात म्हणजे अर्जुन विषाद योगात एक डुबकी मारूया. आपण पाहणार आहोत की कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावर एका महान योद्ध्याच्या मनात नेमकं काय वादळ उठलं होतं. सुरुवातच करूया थेट माऊलींच्या शब्दांनी. बघा, ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथाची सुरुवात कशी करतात. ते म्हणतात, ओम नमोजी आद्या, म्हणजे ते त्या ओमकाराला नमन करत आहेत, जे या विश्वाचं मूळ आहे, वेदांचं सार आहे. आणि हे ओमकार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ते आहे आत्मरूप. म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येकात वसलेलं ते ईश्वरी तत्व, जे स्वतःला स्वतः जाणतं. अशा त्या आत्मतत्वाला नमन करून माऊली आपल्याला ज्ञानाच्या एका अथांग सागरात घेऊन जायला निघाले आहेत. जरा विचार करा, एकीकडे इतिहासातलं सगळ्यात मोठं युद्ध सुरू होणार आहे, ज्या क्षणाची सगळीजणं अक्षरशः वाट पाहत होते, प्रचंड तयारी झाली होती. आणि त्याच क्षणी ज्याच्यावर सगळी मदार आहे तोच सर्वात मोठा योद्धा म्हणतो, मी लढणार नाही. हो, त्याने आपले शस्त्र खाली ठेवले. आणि इथूनच या अध्यायाची खरी सुरुवात होते, एका मोठ्या बाह्य संघर्षाची आणि त्याहूनही मोठ्या आंतरिक द्वंद्वाची. तर कुठल्याही महान कार्याची सुरुवात ही देवाच्या आणि गुरूच्या नावानेच होते, नाही का? ज्ञानेश्वरीची सुरुवातही तशीच आहे. हा जो पाया आहे ना, त्यालाच म्हणतात मंगलाचरण. आणि यात माऊलींनी सगळ्यात आधी वंदन केलंय श्री गणेशाला आणि आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना. आणि इथेच आपल्याला माऊलींची प्रतिभा खरंच थक्क करून सोडते. ते गणेशाकडे फक्त एक देवता म्हणून बघतच नाहीत. त्यांच्यासाठी गणेश म्हणजे शब्दब्रह्म आहेत. म्हणजे काय, तर साक्षात ज्ञान. वेदांमधले पवित्र शब्द जिवंत होऊन मूर्तीच्या रूपात उभे आहेत. विचार करा, ज्ञान आणि शब्द यांची चालती बोलती मूर्ती म्हणजे गणेश. केवढी विलक्षण कल्पना आहे ही. आता आपण बघूया की माऊलींनी हे रूपक कसं साकारलंय. गणेशाच्या या शब्दरूपी मूर्तीचं त्यांनी जे वर्णन केलंय ना, ते इतकं सुंदर, इतकं तपशीलवार आहे की आपण खरंच हरवून जातो. हे फक्त वर्णन नाहीये, तर एक अतिशय गहन, एक अतिशय काव्यमय रूपक आहे. बघा, त्यांनी काय केलंय, जे काही शास्त्रग्रंथ आहेत जे आपल्याला दिसू शकत नाहीत, त्यांनी गणेशाच्या शरीराचा भाग बनवून टाकलाय. स्मृतिग्रंथ म्हणजे म्हणे त्यांचे अवयव, 18 पुराणं म्हणजे त्यांनी घातलेले रत्नजडित दागिने आणि 6 दर्शनशास्त्र म्हणजे त्यांचे 6 हात. जणू काही सगळं ज्ञान गणेशाच्या रूपात एकवटलं आहे. सगळं काही त्यांच्यातच सामावलं आहे. गणेशाला वंदन केल्यावर माऊली वळतात आपल्या सद्गुरूंकडे, श्री निवृत्तीनाथांकडे. आणि किती सुंदर उदाहरण देतात बघा. ते म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजीचे, म्हणजे खऱ्या जाणकाराने गुरूंना भजावं, कारण त्यामुळे सगळी कामं फत्ते होतात. अगदी कसं, तर जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की फांद्या आणि पानं आपोआप तरारून येतात. आपल्याला फांद्यांना वेगळं पाणी घालायची गरज नसते. तसंच आहे, गुरुकृपा मिळाली की बाकी सगळं ज्ञान आपोआप मिळतं. याशिवाय ज्ञान अपूर्णच आहे. चला तर मग, मंगलाचरणाचं ते शांत मंगलमय वातावरण आता मागे पडतंय आणि आपण थेट येऊन पोचलोय कुरुक्षेत्राच्या रणधुमाळीत. इथं पुत्र मोहाने आंधळा झालेला धृतराष्ट्र संजयाला विचारतोय, अरे संजया, त्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडवांचे पुत्र जमले तर आहेत, पण ते नक्की करत काय आहेत? आणि इथूनच, या प्रश्नापासूनच युद्धाच्या वर्णनाचा पडदा उघडतो. तिकडे दुर्योधन पांडवांची जय्यत तयारी बघून जरासा धास्तावतो आणि धावतच द्रोणाचार्यांकडे जातो. तो त्यांना दाखवू लागतो की बघा, कोण कोण आहे दोन्ही बाजूंना. एका बाजूला पितामह भीष्म, गुरु द्रोण, कर्ण असे महारथी, तर दुसऱ्या बाजूला भीम, अर्जुन, द्रुपद उभे आहेत. दोन्ही सैन्य अशी काही सज्ज झाली होती की जणू 2 प्रचंड महासागरच एकमेकांवर चाल करून यायला तयार झाले होते. आणि मग युद्धाला सुरुवात होते. कशी? तर भीष्माचार्यांच्या सिंह गर्जनेसारख्या शंखनादाने. तो आवाज ऐकून कौरव सेनेत एकच जल्लोष होतो. नगारे, ढोल, रणशिंगांचे कानठळ्या बसवणारे आवाज सुरू होतात आणि त्यांच्या त्या प्रचंड कल्लोळाने जणू काही धरीच थरथर कापायला लागते. पण मग जे घडलं ते खरंच अकल्पनीय होतं. श्रीकृष्णाने आपला पांचजन्य शंख फुंकला आणि कौरवांचा तो सगळा आरडाओरडा, तो कल्लोळ जणू काही क्षणात विरून गेला. पांडवांच्या शंखांचा एकत्रित आवाज इतका भयंकर होता की माऊली म्हणतात 3ही लोक डळमळून लागले.
इतकंच काय, पृथ्वीचा भार खांद्यावर घेतलेले शेष आणि कूर्मसुद्धा इतके घाबरले की ते तो भार टाकूनच द्यायला निघाले होते. हे फक्त युद्ध नव्हतं, हे तर आवाजाचं युद्ध होतं. ह्या सगळ्या गदारोळात आता कथेचा खरा नायक अर्जुन समोर येतो आणि तो श्रीकृष्णाला एक विनंती करतो. तो म्हणतो, हे देवा, माझा रथ घे आणि दोन्ही सैन्यांच्या बरोबर मधोमध उभा कर. मला बघायचंय तरी की मला नक्की लढायचंय कोणासोबत. आणि हाच तो क्षण आहे जो संपूर्ण कथेला कलाटणी देणार आहे. आणि जेव्हा कृष्ण रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करतो तेव्हा अर्जुनाच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्याला समोर शत्रू दिसतच नाहीत. त्याला दिसतात आपलेच लोक, आपले आजोबा भीष्म पितामह, आपले गुरु द्रोणाचार्य, काका, भाऊ, मुलं, नातवंड, या सगळ्या आपल्याच माणसांना युद्धासाठी तयार झालेलं बघून त्याचं मन मोहाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकतं. अरे, जो अर्जुन शंकराशी सुद्धा लढला होता त्याची अवस्था इतकी वाईट होते की काय सांगावं. त्याचा देह थरथर कापायला लागतो, तोंडाला कोरड पडते, अंगावर सर्रकन काटा येतो. आणि ज्या गांडीव धनुष्याचा त्याला इतका अभिमान होता तेच धनुष्य त्याच्या हातातून गळून पडायला लागतं. हे फक्त शरीर खचलं नव्हतं, तर त्याचं मन, त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे कोसळला होता. आणि या सगळ्या अवस्थेचं मूळ कारण काय होतं, तर फक्त एक गोष्ट, मोह. आपल्या माणसांबद्दलची माया, त्यांच्याबद्दलची आसक्ती. माझ्याच माणसांना मी कसा मारू, ह्याच एका कल्पनेने तो इतका खचून गेला की त्याची जी वीरवृत्ती होती ती पूर्णपणे नाहीशी झाली आणि तिची जागा करुणेने घेतली. पण अर्जुनाचा हा विषाद, हे दुःख फक्त भावनिक नव्हतं. तो आता हुशारीने धर्माचा आधार घेतो आणि या युद्धाच्या विरोधात एक जबरदस्त युक्तिवाद सुरू करतो. त्याचं दुःख आता धर्मसंकटात बदलतं. तो श्रीकृष्णालाच पटवून द्यायला लागतो की हे युद्ध करणं किती मोठं अधर्माचं काम आहे. तो काय काय सांगतो बघा. तो म्हणतो की अरे देवा, आपण आपल्याच लोकांना मारणार हे तर महापाप आहेच, पण याचा परिणाम किती भयंकर होईल. कुळाचे धर्म नष्ट होतील, सगळीकडे अधर्म पसरेल, स्त्रिया दूषित होतील, वर्णसंकर होईल आणि आपल्या पितरांना पिंडदान कोण नेणार, तेही स्वर्गातून खाली पडतील. म्हणजे ह्या एका युद्धामुळे संपूर्ण समाज आणि धर्मव्यवस्थाच कोसळून पडेल. हे आहे अर्जुनाचं म्हणणं. आणि हे सगळं बोलून झाल्यावर अर्जुन पूर्णपणे हतबल होतो. तो आपलं ते गांडीव धनुष्य आणि बाण बाजूला टाकून देतो आणि शोकाने व्याकुळ होऊन रथात खाली बसतो आणि स्पष्टपणे सांगतो, मी युद्ध करणार नाही. एका महान योद्ध्याचा असा खचून जाणं, यानंतर कुरुक्षेत्रावर जणू एक विचित्र शांतता पसरते. आणि इथेच या क्षणी हा पहिला अध्याय संपतो. तर मग आता प्रश्न हा आहे की मोहाच्या आणि धर्मसंकटाच्या या गर्तेत अडकलेला अर्जुन यातून बाहेर कसा पडणार. या निराशेच्या वादळातून तो मार्ग कसा काढणार, त्याचं खरं कर्तव्य काय आहे. आणि याच प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या पुढच्या प्रवासाला लागावं लागेल.